छोटी छोटी भांडी आणली का? हा, नेहमीची भांडी दाखव की. अहो ताई, तुम्ही कपडे पण तर छोटे छोटेच दिलेत ना, कुठून आणायची मोठी भांडी? मग आता काय, कुठून द्यायचे कपडे? दिले की बरोबर. आता काय नवीन कपडे आणून द्यायचे तुला? तो डबा दे, चल डबा दे. हा हा नाही, हा मोठ्या कपड्यांसाठी ठेवलाय. ए बाई, नुसतं दाखवायला काय हात झडतात का तुझे? दाखव चल, नुसतं बघू तर दे. दे बघू. मग आता कसं, आज बरोबर आहे. मी एवढे कपडे दिलेत ना, मी हात ठेवून घेते. ओ नाही ताई, आणा इकडे. काय आणा इकडे? आज बरोबर आहे. एवढे कपडे दिले ना तुला, ढीक दिलाय ना एवढा समोर टाकलाय तरी. तो जास्त कपडा मोठ्या कपड्यांसाठी ठेवलाय. अरे आणा. अगं ए बाई, ए अगं आण हावरट नुसती. आता दिले ना एवढे कपडे, अजून काय द्यायचे तुला? ताई बघा की जरा 2-4 जुन्या साड्या असतील तर. साड्या? बरं थांब जरा, थांब आणते. चल घे. अहो ताई, इतक्या चांगल्या साड्या. ए बाई, आता तुला काय करायचंय? चांगल्या थांगल्या दे. चल डबा दे, डबा दे. दिले ना आता साड्या, डबा दे. वहिनी वहिनी, अगं ह्या माझ्या साड्या आहेत. हो दिला मी त्या, आणि हा डबा घेतला. बघा वंच स्टील, बघा जड आहे जड. वहिनी अगं असं काय करते, माझ्या या रोजच्या नेसत्या साड्या आहेत. वंच, माझ्या घरात राहता की नाही तुम्ही? माझ्या घरातल्या माझ्या कपाटात होत्या, हा पण दिल्या, माझ्याच झाल्या त्या. वहिनी ही साडी ठेवते. हे बघ, ही सैने तिच्या पहिल्या पगारातून दिली मला. माझ्या गोड आठवणी आहेत ग. तुमच्या त्या गोड आठवणीच ना कडू करायच्या मला. वंच, तुम्हाला काय वाटतं? तुमची लेक तिकडे माझ्या लेकीला कशी छळत राहील आणि मी तुम्हाला इकडे सुखाने जगू देईन? एक गोष्ट लक्षात ठेवा वंच, माझ्या दयेच्या भिकेवर जगताय तुम्ही. आणि तुम्हाला कशाला नेसायच्या तो चांगल्या चांगल्या साड्या? नवरा तर गेलाय कधीचा, सोड. मी यांना चांगल्या साड्या नेसायच्या. 2 साड्या अंग झाकायला असल्या तरी पुरेशा आहेत, कळलं? चला. ए बाई, तुझं काय ग पिक्चर चाललंय इथं? घे की आता कपडे भांडी, निक्की. कॉफी करायला आले होते, पण नेहमीप्रमाणे मी गॅस बंद केला होता. अगं नेहमी करत असशील, पण यावेळी चुकून ऑन राहिला असेल. खरंच माझ्याकडून गॅस सुरू राहिला असेल? कसं शक्य आहे? मी तर नेहमीच तपासून बघते, पण आजच कसं काय असं घडू शकतं? सई, अजून पण तोच विचार करताय? नका ना स्वतःला टॉर्चर करू प्लीज. मग काय करू देवांश? हे माझ्यातून कसं काय घडलं ना कळतच नाही. सई, तुमच्या हातून काहीच घडलं नाहीये आणि हे तुम्हालाही माहिती आहे. मगाशी मी दिवा लावला असता तर किती मोठा अनर्थ झाला असता. पण झालं का काही? नाही ना, काहीच झालं नाहीये. म्हणजे गोष्ट घडलीच नाहीये, त्याचा विचार करून इतकं टेन्शन का घ्यायचंय आपण? काम डाऊन. आणि मला काय वाटतं मी सांगू का, जेन्युइनली मला असं वाटतं की तुम्ही ना दिवा पेटवलाच नसता. म्हणजे दिवा पेटवायच्या अगदी थोडं आधी ना तुम्हाला रिअलाइज झालं असतं की काहीतरी गडबड आणि तुम्ही थांबला असतात फॉर शुअर. कशावरून? कशावरून म्हणजे बघा, तुमचा स्वतःवर नसला तरी माझा तुमच्या इन्स्टिंक्टवर खूप विश्वास आहे. मला माहिती आहे तुमच्याकडनं अशी चूक होणं शक्यच नाही असेल. नाही देवांश, मला गॅसचा वास आला नाही, पण अंजलीला वरती तिकडे वास आला ना. सई, पण सई मुद्दा काय आहे? मुद्दा काय, आपण सगळे सेफ होत ना? कोणाला काही झालंय का? काही घडलंय का? नाही ना. दॅट्स इम्पॉर्टंट. सगळं ओके आहे, राईट? मला प्रॉमिस करा तुम्ही आता, तुम्ही इथून पुढे स्वतः बाबतीत अजिबात असा निगेटिव्ह विचार करणार नाही आणि या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस तर अजिबात घेणार नाही आणि स्वतःला ब्लेम पण करणार नाही. प्रॉमिस मी, राईट नाव. प्रॉमिस मी. प्रॉमिस नाही करणार. गुड. अशी गोड बायको.
नंतर बोलू. या थँक्यू. वहिनी मला जेवायला नाही यायचंय ग. अगं तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवेन. काय वेडेपणा आहे. मी होते. काय करतेस माझ्या दारावर? वेडीस का? मॅम अहो तुला सांगितलं ना माझ्याशी बोलायला इथे यायचं नाही म्हणून. मॅम तुम्ही चिडताय का? एकतर ना तुम्ही बाकीच्यांसमोर ना मला अजिबात भाव देत नाही आणि या घरात आल्यापासून मी 101 बॉम्ब फोडले पण तुम्ही कणभर पण कौतुक नाही केलंय माझं. त्यामुळे आज मी माझं कौतुक करून घ्यायला आलीये. प्लीज प्लीज काय नुसतं कौतुक करून घ्यायला तू माझ्या रूम पर्यंत आलीस? अक्कल आहे का ग तुला? हा डोक्यावर पडलीस का तू? तुला माझ्या रूम मध्ये येताना कोणी बघितलं तर कौतुक तुझं नाही माझं होईल बाहेर. मूर्ख. चल निघ इकडून. आउट. आत्ताच्या आत्ता रूम मधून बाहेर निघायचं. आउट. पोळ्या किती वाढू तुम्हाला? हा एकच बस. रिया अगं भैरवी नाही आली, जेवणात नाही येते ती. नाही असं काही बोलले नाहीत त्या. मग सई हाय. जरा ताईंना बोलवून घेऊन ये. हो ओमी तुम्ही कुठे निघालात? मॅडमने बोलवायला. हो तुम्ही थांबा, मी आलोच. काय डोळे वटारून काय बघतेस माझ्याकडे? आउट. मॅम अहो तुम्ही एवढं का चिडताय? एवढं चिडण्यासारखं काही झालेलं नाहीये. तुम्हाला ना अँग्री व्हायला नुसतं चान्सच हवा असतो काही ना काहीतरी कारण. अगं बाई मी तुला जा यासाठी सांगते की कोणी आपल्याला एकत्र बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून जा गो बाई. मॅम ठीक आहे जाईन मी पण मी जे काम करायला आले ना ते तेवढं बोलून जाईन मी. काय बोलायचंय पटकन बोल. आपल्या प्लॅनचं काय झालं? आपण त्या सईला घराबाहेर काढणार होतो ना. मी इकडे 100 प्रयत्न करते पण तुम्ही काहीच का नाही करत आहात? कारण मी तुझ्यासारख्या छोट्या मोठ्या गोष्टी करत बसत नाही. मी एकदाच घाव घालते आणि तो शेवटचा असतो. तुला वाटत असेल तू इथे मोठे धमाके करतेस, सगळ्यांना हलवून ठेवलेस, पण सॉरी, धमाका सोड, एक फटाका सुद्धा फुटला नाहीये. अजूनही सगळ्यांचा त्या सईवरच विश्वास आहे. तुझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीये. हे बघा मॅम, कौतुक ऐकायचंय ना? मग आता ऐकच. तुला माहिती अजूनही सगळे त्या सईवर विश्वास का ठेवतात? तिचं म्हणणं सगळ्यांना का पटतं? कारण ती नीट हळूहळू लोकांच्या मनात तिची जागा निर्माण करते आणि सगळ्यांना मॅनिप्युलेट करते. म्हणजे या गोष्टीसाठी तरी तिला मानावंच लागेल. हे तिला बरोबर चांगलं आहे. पण तू मूर्ख ती मूर्खच राहणार. तुझी जी इमेज आहे ना ती आधी रिपेअर कर. तोपर्यंत या घरात तुला कोणी भीक घालणार नाही. खरेच बोलता तुम्ही मॅम. पण मग आता काय करू मी? सईसारखी वाग. तिच्यासारखं चांगुलपणाचं नाटक कर. तिने तिच्याच भाषेत उत्तर दे. मग तुला या घरात तुझी जागा मिळेल आणि ती आपोआप या घराबाहेर फेकली जाईल. त्यामुळे तुझं चिंतन मनन करून झालं असेल तर जा आता. नाही तर तुझ्यासारखीच माझी इमेज सुद्धा धोक्यात येईल. निघ. तुझा खिडकीतून उडी मार. कधी करून दिसशी. आई आई ग काय झालं? कोणाशी बोलतेस का? एक मिनिट. येस मिस्टर जैन, कॅन आय कॉल यू बॅक? या ओके थँक्यू. या हां काय झालं? खाली जेवायला वाट बघते तुझी. तुला बोलवायला आलो होतो. आलेच. लवकर ये. हो हो थांबलोय आम्ही. या. आता लगेच बाहेर येऊ नकोस. थोड्या वेळाने ये.
अरे ओमी, अंजली नाही आली जेवायला. लवकर समजलं तुला. मी प्रत्येक प्रश्नाला तिरकस उत्तर दिलं पाहिजे असं नाही आहे ना काही. तुझ्या आईने तुला एक साधा प्रश्न विचारलाय तर त्याचंही साधंच उत्तर अपेक्षित आहे तुझ्याकडनं. सॉरी बाबा. हा, मम्मा ती रूम मध्ये दमली म्हणून आराम करते. अरे मग तिचं जेवण रूम मध्येच घेऊन जायचंस ना. नको, कशाला उगाच मी माझ्या बायकोला VIP ट्रीटमेंट देतो म्हणून पोटात दुखेल काही लोकांच्या. मी ओमी, हे बघ असं काही नाहीये. असं कोणी काही विचारही करणार नाही. मी अंजलीसाठी जेवण देते, तू नेऊन दे तिला. ओंकार, अरे मला उठवायचं ना, तू एकटाच आलास खाली. अगं तू दमली होतीस ना म्हणून. हरकत नाही. मम्मी सॉरी यार, ते मला झोप कशी लागली मलाच कळलं नाही. अगं असू दे, बस जेवाय. सॉरी. पाणी दे मला. काय पाणी नाही, मला जरा ठसका लागतोय काहीतरी घशाशी काहीतरी. मला जरा प्लीज गरम पाणी आणून देतेस का? आणते. मम्मी मी पाणी आणते. अंजली तू दमली आहेस ना, तू बस, मी आणते बाबांसाठी पाणी. सही अगं, मी माझ्या फादर इन लॉ साठी गरम पाणी नाही करू शकत. इतकी नाही दमली मी, प्लीज. मी आणते पाणी बाबा. आलीच हा? ठीक आहे. तुम्हाला काही हवंय का? सॅलेड नाही आहे का? सॅलेड दिसत नाही. नाही आहे ना, किचन मध्ये राहिलं. सॉरी, मी घेऊन आले. आलीस? वाटलंच होतं मला येणार तू. तुला शांत राहतच नाही ना सई. आता काय मला पाणी कसं बॉईल करायचं ते शिकवणारस का तू? मॅडम सलाड घ्यायला आले होते. तू ना जास्त शहाणपणा करू नकोस सई. काय काय सगळ्यांसमोर मला टोमणे काय मारते तू? उगाच टॉन्ट्स द्यायचं नाही तर. आणि काय म्हणालीस? हा, दमली अँड ऑल. टॉन्ट्स नाही मारायचं सई मला. टोमणे मारायची सवय मला नाही, तुला आहे. मी जे काही बोलले ते खरं आणि स्पष्टपणे बोलले. मगाशीच म्हणाले होते ना तुला, तू आज दिवसभर खूप काम केलंयस, थकलीस म्हणून आराम कर. शटापा, नको इतकी खोटी काळजी दाखवू. तू किती गोड गोड वागलीस ना सई, तरी पण आय हेट यू. ए, तू स्टीलच्या ग्लासामध्ये तापलेलं पाणी नको होतोस. तू नको मला शिकवस, मी करेन. अंजली, बाबांना एवढं उकळलेलं पाणी चालत नाही. माझं मला सांगत नाही. अंजली, बापरे अंजली, खूप भाजलं ना. तरी सांगत होते तुला, ऐकत जा. कधीच ऐकत नाहीस माझं. थांब, मी बर्फ घेऊन येते. काय केलं सई तू हे? मी काय केलं आता? सई अगं माझा हात भाजला. ओंकार, मी काय केलं? काय 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 झालं काय? ओंकार, अरे हॉट वॉटर सांडलं माझ्या हातावर. बोलली. अरे बहिणी, तुझा प्रॉब्लेम काय? का मागे लागली आहेस हिच्या? हो, मी काहीच केलं नाहीये. मी तिला सांगत होते, उलट एवढं तापवलेलं पाणी त्या ग्लास मध्ये ओतू नकोस म्हणून. खोटं बोलू नकोस. एकतर मला माहितीये की तू मुद्दाम केलेस म्हणून, अंजलीला त्रास देण्यासाठी. मी काय बोलतोयस तू? सईदवर आरोप करणं बंद कर. अंजलीला लागले ते बघ आधी. बापरे, आज आपल्या घरात काय सुरू आहे तेच कळत नाही बाई. आई, अंजलीची पण काही चूक नाहीये. खरं तर मी तिला सांगत होते की त्या स्टीलच्या ग्लास मध्ये तापवलेलं एवढं पाणी होतं नको, पण तिने ऐकलंच नाही. सई अगं, सई सगळ्यांसमोर का खोटं बोलतेस तू? अगं, मी काय खोटं बोलले? जे घडले तेच सांगितलं मी. सई अगं, तूच मला म्हणालीस ना ओंकार, सईनेच मला सांगितलं की बाबांना स्टीलच्या ग्लास मध्ये पाणी लागतं म्हणून मी स्टीलच्या ग्लास मध्ये पाणी.
बहिणी काय प्रॉब्लेम आहे तुझा? का बिचारीच्या मागे लागलेली असतेस यार तू? ओमी तू जरा थोडा हळू बोल. हा, भांडाभांडी नकोय. आणि सैन्य असं काहीतरी करणं शक्यच नाहीये ओमी. म्हणजे तुला काय म्हणायचंय? अंजलीने स्वतःच करून घेतलंय. अरे जरा बघ किती भाजलंय हे. बघ माझं एवढंच म्हणणं आहे की काहीतरी गडबड झालीये, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहे एवढंच. दादा 1 मिनिट ओमी, काय सुरू आहे तुझं? अरे तिला भाजलंय, आधी तिला औषध लावूया मग बघूया काय ते. मी मलम घेऊन येते. काही गरज नाही, प्लीज नको करूस तू हे. मलमच्या नावाखाली ना भलतच काहीतरी आणशील आणि त्यांनी अजून त्रास होईल तिला. अंजली आपण जाऊया, मी तुला मलम लावून देतो. मम्मी आलेच. आई मी खरं सांगते, मी नाही केलं, नाही दिलं तिला. बरोबर बोलते. हे बघ, ती कोणाला हर्ट करेल तेही मुद्दाम, हे काही मला खरं वाटत नाही. हे बघ सई, तू उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. ओके देवा, तू सईला घेऊन खरंच खोलीमध्ये जा. तिला थोडा आराम करू दे, बरं वाटेल तिला. जा बाळा. जा बाळा, तुमचं जेवण मी वर खोलीतच आणून देते. चालेल, चल. खूप हो मी लावते. 1 मिनिट. हळू लागतो. I'm so sorry अंजली. हे मलम लावल्याने तुला खूप बरं वाटेल. खूप दुखते का अंजली? हे दुखणं नथिंग आहे ओंकार. हे तर मी लाईफ टाइम सहन करत आली, पण सगळ्यात जास्त काय हॉट करतं माहितीये? सई माझी सिस्टर आहे ना ती, आणि तीच माझ्याशी असं वागते. ते जास्त हॉट करते माहिती. आमच्या घरचे पण काय कमी नाही आहेत, तिलाच सपोर्ट करतायत. ओंकार, हे असं अजून किती दिवस चालणार आहे? किती दिवस सहन करायचंय आपण? देवांश, भूक मेली आहे माझी. आपण परत जेवण तर करूयात तिला. नाही, मला खरंच भूक नाहीये, नको. ठीक आहे, मग मी पण नाही जेवणार. खाते. देवांश, मी खरंच काहीच केलं नाहीये. सई, जे मला माहिती आहे ते का सांगताय मला? टेल मी समथिंग विच आय डोंट नो. मी ना आज दिवसभर तिला खूप कामं सांगितली ना, बहुतेक त्याचाच राग काढलाय तिने. पण मी सगळं तिच्या चांगल्यासाठीच करते ना. तिला जबाबदारीची जाणीव व्हावी, ती सुधरेल यासाठी सगळं मी करते. करेक्ट आहे. एक ऑनेस्टली सांगू का, तुम्ही हे सगळं करताय तिच्यासाठी, पण खरंच अंजलीमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल मला नाही वाटत असं. नो आय मीन, तिच्यातनं तेवढी समजच नाही असं सिरियसली. हा, पण आता जर तिला या घरात राहायचंय तर तिला जरा नीट वागावंच लागेल. दुसरं कुठलं ऑप्शन नाही आहे तिच्याकडे. डोंट वरी, तिला तुमच्याशी अजिबात वाईट वागू देणार नाही. किती त्रास सहन करतेस तू बहिणीचा. खरंच अंजली, तुझं मन ना खूप मोठं आहे. मी जर तुझ्या जागी असतो ना, मी नसतं सहन केलं एवढं.
आणि मी कधी माफ पण नसतं केलं बहिणीला. ती जेव्हा तुझ्याशी अशी वागते ना तेव्हा तेव्हा खूप संताप होतो माझा. जाऊ दे ना ओंकार, सवय आता मला या सगळ्याची. अगं पण मला नाहीये, आणि तुला एवढं सहन करायची काहीच गरज नाहीये. घरचे पण त्यांचा इगो साईडला ठेवायला रेडी नाहीयेत. अंजली, अंजली, आपण कायमचं दूर निघून जाऊया. नको इथे राहायला. अरे बावळट, या घरात राहण्यासाठी तुला सहन करते मी. हे घर सोडण्यापेक्षा मी तुलाच सोडून देईन ना. आणि मी नाही, सई थोड्या दिवसांनी या घरातून बाहेर जाणार आहे. सई, आधी ना मला असं वाटायचं की की अंजलीला फक्त आपल्या श्रीमंतीमध्ये, आपल्या पैशांमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणून तिने ओमीशी लग्न केलं. आय मीन ते कारण पण असेलच कदाचित, पण तिला ना तुम्हाला त्रास देण्यात पण खूप जास्त इंटरेस्ट आहे, म्हणून आली ती इथे. पण का नाही, म्हणजे मी तिच्या बाबतीत कधी वाईट चिंततही नाही, तरी तिच्या मनात ना माझ्याबद्दल खूप तिरस्कार आहे. यार ते तर तिलाच माहिती. मला तर खूप सॉरी फील होतं अशा लोकांकरता. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, तिला माहिती नाही आपल्या घरातल्यांचं तुमच्यावर किती प्रेम येते. घाबरू नका असेल, ती एकटी अंजली तुमचं काही वाकडं करू शकणार नाहीये. चला, हे आलोच, प्लेट्स ठेवून आलोच. तेच तर, तुम्हाला काहीच माहित नाहीये देवांश. अंजली एकटी नाहीये. ज्यांना तुम्ही आई म्हणता त्या भैरवी मॅडम पण आपल्या विरोधात आहेत. आणि आपलीच माणसं जेव्हा आपल्या विरोधात जातात तेव्हा मदत तरी कोणाकडे मागायची. नाही चालेल, मी तुम्हाला चेक करून लगेच सांगतो. एकच मिनिट आम्हाला. हां, करेक्ट आहे. चालेल, ठीक आहे. उद्याचा प्लॅन करूयात मग सकाळी. या, उद्या भेटूयात. सी यू बाय. सई, उद्या ना ऑफिसला लवकर जायचं आहे. लवकर उठायला लागेल मला. मीटिंग आहे एक. सई, हा उशीर झाला ना, चला झोपूयात. मी काय बोलतो त्याच्याकडे लक्षच नाही आहे ना तुमचं. अजून पण तोच विचार करताय का? सई, नका नो ओव्हर थिंक करू प्लीज. नाही ओव्हर थिंक करत आहे, चला ना झोपूयात. तुम्ही काम करा, चला कुठे? बाहेर जाऊयात, तुमचा मूड ठीक करायला. ड्रायव्हर जाऊ, चला. देवांश, पण उशीर झालाय ना, झोपूयात ना आपण. सई, मी आहे ना तुमच्या बरोबर, काही होणार नाहीये. चला चला देवांश, देवांश ऐका ना, लवकर परत येऊया. चला. एक मिनिट, कोणतरी झोपलंय इथे. ओमी, अरे इथे काय करतोयस तू?